प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाजणीचं थालीपीठ. तर त्यासाठी साहित्य बघूया. या वाटीने असे 2 वाट्या मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मी परातीत काढून घेतलेलं आहे आणि हे 1 वाटी असं 2 वाट्या पीठ. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची. 1 चमचा जिरे, 1 चमचा बारीक चिरलेली मिरची, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. तर आपण आता थालीपीठ करायला सुरुवात करूया. पीठ घेऊया. त्यानंतर कांदा, हे सर्व साहित्य, आणि कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ. आणि थोडं थोडं पाणी घालून छान मळून घ्यायचं. सर्व आधी मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे माझे पीठ मळून झालेलं आहे आणि असे 6 उंडे तयार झालेले आहेत. तर आपण 2 वाट्या पिठामध्ये 6 म्हणजे एका वाटीत 3 होतं. तर आता हे आपण थापून घेऊया. सोपी पद्धत दाखवते मी. कापडावर वगैरे घ्यायची गरज नाही. थोडासा ओला हात करून घ्यायचा. तवा तापायला ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम कमी करूया. थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं खाली परातीत. तव्याला थोडं तेल लावून घेऊया, खाली चिकटणार नाही. आणि अशा प्रकारे थालीपीठ टाकून घेऊया. थोडंसं पाणी लावू. एक थालीपीठ होईपर्यंत आपण दुसरं थापून घेऊया. थोडंसं तूप लावून घ्यायचं वरून. इथे मी गाईच्या तुपाचा वापर करते आहे. थोडं थोडं साईडनी पण सोडायचं म्हणजे कडा सुटून जातील, त्याच्या चिकटणार नाही खाली. पलटून घेऊया. बघा किती छान खरपूस भाजले जाते. अशाच दोन्ही बाजूनी पण आलटून पलटून असे छान खरपूस भाजून घ्यायचं तूप लावून. तूप आवडत नसल्यास तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. हे बघा खरपूस भाजून झाले. तुम्ही असे मध्ये छिद्र जरी केले आणि त्यात तूप सोडलं तरी चालतं, पण असं सुद्धा छान लागतं. असं सुद्धा छान खरपूस भाजलं जातं. दुसरं पण करून घेऊया. हे सर्व गृहिणींना माहीतच असतं, पण जे बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडतो. थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं साईडने म्हणजे खाली चिकटणार नाही. पलटी मारून घ्यायचं. अशा रीतीने छान खरपूस भाजून घ्यायचं. चला आपलं दुसरं थालीपीठ पण तयार आहे. चहा पण तयार आहे. चहा ओतून घेते. गॅसची फ्लेम बंद करूया.
चहा पण तयार आहे. नाश्ता तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.